हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात? चला मग तुमचं स्वागत आहे माझ्या अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. या ठिकाणी अहोंनी खूप छान असा ताजा भाजीपाला आणलेला होता आणि तो त्यांनी रात्रीच आणलेला होता. पण मी काही तो म्हणजे ऑर्गनाईज करून म्हणजे व्यवस्थित त्याला ठेवायला मला काही वेळ नव्हता. कारण ते रात्री खूप उशिरा आले होते 10, 10:30 वाजता. त्यामुळे मला काही ते ठेवण्याला वेळ नव्हता. त्यामुळे मग तो तसाच पडून होता. म्हटलं चला अगोदर आपल्या कामांची सुरुवात इथूनच करावी. अगोदर छान असं भाजीपाला ठेवून घेऊ म्हटलं फ्रीजला. नंतर कसं असतं, आपण जर एकदाच ठेवून दिला ना तो फ्रीजमध्ये, मग त्याच्याकडे पुन्हा कधी बघितलंच जात नाही. म्हणजे जोपर्यंत तो भाजीपाला संपून जातो पण आपला तो काही व्यवस्थित रचणं काही होत नाही. आणि या ठिकाणी मग मी काय करते, हे फ्रूटचं जार आहे म्हणजे फ्रीजमध्ये ना हे स्पेशल फळं ठेवण्यासाठी दिलेलं आहे. पण फळं काही मी फ्रीजमध्ये ठेवत नाही, कारण मला लहान मुलांना खाऊ घालावं लागतात. त्यामुळे मी फळं फ्रीजमध्ये ठेवत नाही, ते वरतीच ठेवत असते. कारण आता सध्या थंडीचं वातावरण आहे आणि एवढं काही आपल्याला फ्रीजची आवश्यकता यावेळेस काही लागत नाही. म्हणजे ह्या दिवसांमध्ये आपल्याला फ्रीजची काही इतकी आवश्यकता नसते. त्यामुळे मी त्यामध्ये मिरच्या अशा प्रकारे ठेवत असते. आणि मला एक तुम्हाला विचारायचं आहे, म्हणजे मिरच्यांची देठ काढून पण मी अगोदर ठेवत होती, पण आता काही ठेवत नाही. कारण मला असे म्हणत होते की मिरच्यांचे देठ काढल्यानंतर मिरच्या लवकरच खराब होता. बाकी ते काही मला माहीत नाही, पण तुम्हाला जर माहीत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मग मी त्याप्रकारे ते ठेवेल. मग या ठिकाणी मी जाड आणि बारीक मिरची अशी वेगळी करून ठेवून घेतली. आणि या ठिकाणी अहोंनी छान असं भेंडी आणलेली होती, गाजरं आणले होते आणि शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या. आणि शेवग्याच्या शेंगा तर मला अजिबात आवडत नाही, तरी ते मुद्दाम घेऊन येतात, कारण की त्या खूप पौष्टिक असतात, पिल्लूलाही खायला होतील त्यामुळे. असं मग या ठिकाणी छान असं भाजीपाला रचून घेतला. आणि म्हटलं चला लगेचच कोथिंबीर पण थोडीशीच आहे, तर तिला पण आपण छान असं व्यवस्थित ठेवून घेऊ. आणि मेथी मग जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी ती निसून घेईल. कोथिंबीरला कुणी कुणी काय करतं, ती जशीच्या तशी राहावं, त्यामुळे तिला म्हणजे मुळांसकटच पाण्यामध्ये म्हणजे तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये ती अशी ठेवत असतात. म्हणजे ती म्हणजे छान आणि अशी ताजीच राहते जशी तशी. तेवढं काही मी तसं काही ठेवत नाही, मी डायरेक्टच अशी कट करून फ्रीजमध्ये ठेवून देते. ही तरी थोडी आहे म्हणून मी तिला कट नाही केली एवढी, म्हणजे मुळंच काढले तिचेवाले. बाकी जर मोठी जुडी जर आणली ना कोथिंबीरची, मग मी त्यावेळेस काय करते, तिचे बारीक बारीक असं आपण जसं भाजीत टाकण्यासाठी तिला कट करत असतो ना, त्याप्रकारे मी तिला कट करून घेते आणि एका डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ती एका कापडात ठेवत असते. असो या ठिकाणी मग मी बटाटे फ्रीजमध्ये ठेवते. खरंच बटाटे फ्रीजमध्ये ठेवणं चांगलं असतं का, मला नक्की सांगा. आणि त्यानंतर आमची पिल्लू बघा कशा प्रकारे ती ते हे करत आहे, म्हणजे मी माझं काम करते ना, ती माझी वाट बघत होती. आणि इथे बघा अहोंचा गेट लावून काहीच उपयोग झाला नाही, ती डायरेक्ट ती कडी उघडून घेते. मी म्हणजे फर्स्ट टाईमच बघते की तिने डायरेक्ट कडी उघडून घेतली. खरंच ना किती आगाऊ झालेली आहे. आता त्या कढीलाही मला छोटंसं काहीतरी लावावं लागेल, जेणेकरून तिला कडी उघडता येणार नाही. असो म्हणजे काहीच उपयोग झाला नाही तो गेट लावण्याचा. असो मग त्यानंतर मग मी देवघरावर थोडं पसारा झालेला होता रोजच्या धावपळीमध्ये. म्हणजे देवपूजा करताना आपण एक वस्तू काढतो आणि एक तशीच ठेवून देतो, त्यामुळे मग देवघरावरचं आवरायला घेतलं. मग त्यामध्ये मग बघितलं कुंकूच्या करंड्यामध्ये आपला कुंकू संपलेला होता. आणि डब्बीत बघू म्हटलं तर डब्बीतही संपलेला होता, ते मला आता आणावं लागेल. त्यानंतर सापडले मला माझे कलर्स. मी माझ्या घरामध्ये भरपूर अशा पेंटिंग्स केलेल्या आहेत, तुम्हाला जर त्या बघायच्या असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर मला सापडले अहोंचे पैसे. अहो ठेवून विसरून गेले असतील. अरे वा, मज्जा झाली. आता मला पैसे सापडले म्हटल्यावर टेन्शनच नाही. अहोंना आता मी सांगणारच नाही की मला पैसे सापडले असं. आता गपचूप गपचूप आपण काहीही मागू शकतो. ती माझी खुशी नेक्स्ट लेवलची होती. म्हणजे आपल्याला जर अहोंचे असे काही पैसे सापडले ना, खरंच खूप मज्जा येते. आणि त्यानंतर नंतर त्यांना आपण सांगतोच, पण ती एक गंमत करायला पण भरपूर अशी मज्जा आपल्याला ती येत असते. मग असो मग या ठिकाणी सगळे काही कामं आवरले. त्यानंतर म्हटलं चला छान अशी चहा घेऊया. आणि मी मलाई खूप म्हणजे अशी साचवत असते, आणि मलाई साचवून मी घरीच तूप बनवत असते. मी जेव्हा पण तूप बनवेल ना, तेव्हा तुमच्यासोबत त्याची रेसिपी म्हणजे मी तूप कशाप्रकारे घरी काढते ते तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये सांगेल. असो मग या ठिकाणी आज मलाई खायची इच्छा होत होती, मग त्यामुळे मी ती मलाई काढून घेतली. म्हणजे मी थरी म्हणत असते, पण आता तुम्ही जर मलाई म्हणत असाल तर मी मलाईच म्हणते तुमच्यासोबत. असो मग या ठिकाणी मलाई मस्त चहामध्ये टाकून घेतली. त्यानंतर निवांत असं पाणी पिलं आणि म्हटलं चला मुलं काय करतायत चहा होईपर्यंत बघूया काय करतायत काय नाही. मग बघितलं इथे गपचूप गपचूप बघा ती कशी माझी वाट बघत होती, आणि मी तर या ठिकाणी तिला असा आवाज देऊन देऊन लपत होती. तिला खूप मज्जा येत होती. माझी पिल्लू ना खरंच खूप वाट बघत असते माझीवाली, केव्हा आपली आई कामं आवरेल आणि केव्हा आपल्याला घेईल. मग मस्त निवांत बसून चहा पिली. आणि इथे बघा माझ्या घरातले आतंकवादीपेक्षा काही कमी नाही आहे. ते इतके आगाऊ आहेत ना, खरंच खूपच त्रास देतात. त्यानंतर घरातलं सगळं त्याला उचलायला लावलं ध्रुवलाच.
आणि मग त्याला स्टडी करायला बसवलं. आणि मग म्हटलं चला ती पण झोपलेली आहे तोपर्यंत छान असं घराला झाडू मारून घेऊ. आणि तुम्ही म्हणाल एवढा खराब झाडू झालेला आहे तरी चेंज नाही करत. हा दुसरा झाडू आहे, जो चांगला झाडू आहे ना तो पिल्लूने ओला केला, त्यामुळे पहिला कामात आला झाडण्यासाठी. त्यानंतर मग अहो पण लवकर येऊन गेलेले होते, त्यांना पण थोडं गाडीचं काम करायला जायचं होतं म्हणून ते लवकरच आले. मग म्हटलं चला स्वयंपाक बनवायला घेऊयात, ते आता तिला सांभाळतील तोपर्यंत माझा स्वयंपाक तरी होईल. मग या ठिकाणी मी छान असं भेंडीची भाजी बनवायला घेतली. म्हटलं चला आज छान असं शेंगदाणे घालून, शेंगदाण्याचं कूट घालून छान असं भेंडीची भाजी बनवूया. मग या ठिकाणी लगेचच भेंडी वगैरे कट करून घेतली आणि भेंडी टाकून घेतली. आणि अहो जर घरी आले ना तर माझं किचनमध्ये अजिबात मन लागत नाही. मला असं वाटतं त्यांच्यासोबत बडबडच करत बसावं. कुणाकुणाला असं होतं मला नक्की सांगा. मग या ठिकाणी मी छान असं ना भेंडीची भाजी करून घेतली. आणि मिरच्या टाकल्यानंतर मला खूप भीती वाटत असते, मी म्हणजे मागे मागेच पळत असते. तसं तर मी करायला नको, पण मग भरपूर असा जीव माझा घाबरत असतो मिरच्या टाकल्यानंतर, कारण ती टचकन बी तेलातून उडते आणि आपल्या हातावर किंवा इकडे तिकडे लागून जाते ना, तेव्हा खूप म्हणजे भीती वाटते. त्यानंतर मस्त छान असं इथे या ठिकाणी भेंडी टाकून घेतली. म्हटलं चला आता भाजी तर झालेलीच आहे, मग म्हटलं चला लगेचच आपण पोळ्या पण करून घेऊ. त्यामुळे आणि पीठ मला दळण दळायचं आहे, त्यामुळे इथे पूर्ण डब्बाच उलटा करावा लागला. थोडंसं आहे पीठ त्यामध्ये, पूर्ण असं मी संपवत नसते. त्यानंतर मी इथे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी पिठामध्ये बेलाचं फळ असतं ना ते ठेवत असते. माझी आई पण ठेवत असते, पण मी का ठेवते कारण ते चांगलं असतं. म्हणजे माझी मम्मी म्हणत होती चांगलं असतं, त्याने घरामध्ये बरकत असते, कधीही आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही, असं त्यामागचं कारण आहे. त्यामुळे मी ते पिठामध्ये ठेवत असते. असो, मग या ठिकाणी मला भाजीसाठी शेंगदाणे भाजायचे होते, मग तेही मी भाजून घेतले. आणि या ठिकाणी मिक्सर ओलं होतं त्यालाही छान असं कोरडं केलं, मग त्यामध्ये छान असं कूट बनवून घेते. त्यानंतर मग मी या ठिकाणी म्हणजे कोणी कोणी काय करतं भाजीचं कूट अगोदरच बनवून ठेवतं, म्हणजे शेंगदाणे दळून वगैरे ठेवतात काही काही बायका. मी तसं काही करत नाही, कितीतरी वेळ लागतो आपल्याला तो बनवण्यासाठी. उगाच बनवून ठेवायचं आणि एखाद्या वेळेस ते यूज नाही झालं तर मग त्याचा वास येत असतो, म्हणजे असं कुचकटच त्याचा वास येत असतो. मग तेच आपण यूज करायचं, मग त्या फेकलंच जातं. त्यापेक्षा आपल्याला जेव्हा लागत असतं ना तेव्हाच आपण ते बनवून घ्यायचं. मी तर तेच करते, जेव्हा मला लागतं ना तेव्हाच मी बनवून घेते. मग या ठिकाणी बाजूला माझं किचनही आवरणं चालू होतं आणि लगेचच मग मी या ठिकाणी पोळ्या करायला घेतल्या. पोळ्या करायचा तर भरपूर असा कंटाळा येतो, पण काय करणार, रोजचं काम असतं ते करावं तर लागणारच ना. आणि या ठिकाणी पोळ्या करता करता कुणास ठाऊक माझं पोळ्यांकडे लक्षच नव्हतं, मी कोणत्या विचारात होती मलाच माहीत नाही. कारण या ठिकाणी 2 ठिकाणी माझ्या पोळ्या ना माझ्याकडनं भाजल्या पण गेल्या. आणि जेव्हा मी असं घाईघाईत पोळ्या करत असते ना तेव्हा मी कापडाने त्या काही शेकत नाही. तेव्हा ना मी त्यांना ना असं म्हणजे एक पोळी आपली जी टाकलेली असते ना त्यावरच एक पोळी टाकते आणि तिच्यानेच ती दुसरी पोळी शेकत असते. तुम्ही पण असं करता का मला नक्की सांगा. त्यानंतर इथे बघा या दोघांचं नुसतं मध्ये चालू होतं. इथे माझा कॅमेरा ऑन होता, त्या दोघांना किती वेळा सांगितले माझा कॅमेरा ऑन होता असं, तरी ते दोघं जण असं मधीच करत होते. आणि असो, मग त्यानंतर इथे बघा त्यांची कशी मस्ती चालू आहे, अशी मस्ती करत होते ते. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे कॅमेरा चालू असला की त्यांना सारखं मध्ये करायला पाहिजे. असो, मग या ठिकाणी छान असं पोळ्या पण झाल्या, पोळ्या छान असं झाकून दिल्या. त्यानंतर लगेचच या ठिकाणी म्हटलं चला किचनही छान असं स्वच्छ करून घेऊ. किचन कट्ट्यावर तर आपल्याला करायचं एवढंच असतं, पण होतं 3. म्हणजे असं असतं की भरपूर असा पसारा आपल्या आजूबाजूला होऊनच जातो. म्हणजे आणि लेडीजचं कसं असतं, आपल्याला कितीही मोठा किचन असला ना तरी तो अपुराच पडतो. आणि ते बघा आमची पिल्लू कशी माझ्या पायाजवळ लुडबुड करत होती, कारण तिचा जेवायचा वेळ झाला होता, कारण 8 वाजून गेलेले होते. मग त्यामुळे इथे लगेचच तिच्यासाठी मी छान असं सॅरेलॅक बनवायला घेतलं. आणि शक्यतो मी तिला रात्रीच्या वेळेस सॅरेलॅकच खाऊ घालत असते, कारण ते पचायला पण खूप हलकं असतं. मग या ठिकाणी थोडंसं तिला घेतलं आणि थोडे तिचे लाड प्यार केले, कारण तिलाही बरं वाटतं. चला मग तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा व्लॉगमध्ये. बाय.